नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. कंत्राटी प्राध्यापकांना समान काम समान वेतन लागू, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल. याबाबतचे सविस्तर वृत्त असे: हंगामी आणि कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या सहाय्यक प्राध्यापकांना आता नियमित प्राध्यापकांएवढेच वेतन मिळाले पाहिजे, असे स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. समान काम समान वेतन या घटनात्मक तत्त्वाचा आधार घेत न्यायालयाने शिक्षकांना सन्माननीय मोबदला देण्यावर भर दिला आहे. गुजरातमधील एका खटल्यात दिलेल्या या निर्णयाचा फायदा गोव्यातील कंत्राटी प्राध्यापकांनाही होणार आहे. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि जय माल्या बागची यांच्या खंडपीठाने गुजरात सरकारला धारेवर धरत वेतन संचाचे सुसंगती आणण्याचे आदेश दिले. यामुळे देशभरातील हजारो कंत्राटी प्राध्यापकांना मोठा दिलासा मिळेल असे स्पष्ट झाले आहे. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या योगदानानुसार योग्य मानधन मिळालेच पाहिजे, हीच न्यायालयाची ठाम भूमिका असल्याचे नमूद करण्यात आले. गुजरातमधील अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये कंत्राटी तत्त्वावर नियुक्त प्राध्यापक कमी वेतनामुळे नाराज होते. या प्राध्यापकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर हा ऐतिहासिक निर्णय देताना न्यायालयाने या संदर्भात सरकारचे लक्ष वेधले. वेतनामधील प्रचंड तफावत अन्यायकारक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयामुळे गोव्यातील प्राध्यापकांना सुद्धा दिलासा मिळाला आहे. गोवा विद्यापीठ सरकारी व अनुदानित महाविद्यालयांमध्ये अनेक सहाय्यक प्राध्यापक कंत्राटी किंवा व्याख्याता तत्त्वावर सेवा बजावत आहेत. या सर्वांना न्यायालयाच्या निर्णयामुळे थेट लाभ मिळण्याची शक्यता आहे. या निर्णयाच्या निमित्ताने देशभरातील हजारो कंत्राटी प्राध्यापकांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे जाणकारांचे मत आहे. धन्यवाद.